श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो आदेश. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 13 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. अधिक मासामध्ये जसं आपण भगवान विष्णूंची सेवा केली, श्रावण महिना समर्पित आहे भगवान शंकराच्या सेवेसाठी. भगवान शंकरांची विविध स्तोत्र, मंत्र, शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण या महिन्यात अवश्य करावं. त्याचप्रमाणे श्रावणामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करणं अत्यंत भाग्यकारक मानलं जातं. आपली कोणतीही इच्छा असेल, आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा, संकटांपासून अडचणीतून आपल्याला मार्ग दाखवणारा, नकारात्मकता दूर करणारा दिव्य ग्रंथ नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण अवश्य करावं. विवाह जमत नसेल, संततीविषयक समस्या असतील, नोकरी व्यवसायातील अडचणी असतील, आर्थिक अडचणी असेल, बाहेरची बाधा, आरोग्याच्या समस्या, आजारपण, आपल्या जीवनातील कुठलीही समस्या असू द्या, संकल्प करून आपण मनोभावे श्रावण महिन्यामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण करा. आपल्या समस्येचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर किंवा अगोदरच जर आपल्या मनात आलं असेल की नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण श्रावण महिन्यामध्ये करावं, तर आपण अवश्य करा. कारण ही दत्त महाराजांची, नवनाथ महाराजांची इच्छा आहे. आपल्या मनात इच्छा उत्पन्न होती म्हणजेच महाराजांची इच्छा असते की आपण ही सेवा करावी, आणि मग ही सेवा ते आपल्याकडून करून घेतात. आपण फक्त मनोभावे संकल्प करा, सेवेला सुरुवात करा. बऱ्याच जणांना असं वाटतं की खूप कडक नियम पाळावे लागतात. कुठलेही कडक नियम नाहीत, साधे सोपे नियम आपल्याला पाळायचे असतात. हे नियम पाळायचे कशासाठी? तर ग्रंथ वाचन करताना, सेवा करत असताना आपली एकाग्रता अजून चांगल्या प्रकारे व्हावी, आपलं मन विचलित होऊ नये, म्हणून आपल्याला नियम पाळायचे असतात. तेव्हा सर्व प्रकारच्या शंका, भीती मनातून काढून टाका. नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण श्रावण महिन्यात प्रत्येकानं करा. श्रावण महिन्यात नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण कसं करावं, यासाठी कोणते नियम पाळावेत, महिलांनी हे पारायण करावं का, पारायणाची पूजा मांडणी कशी करावी, उद्यापन कसं करावं, सर्व प्रकारच्या शंका समाधानासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. आवडला लाईक करा, हाईप करा, जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत, नाथ भक्तांपर्यंत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका असतील अवश्य विचारा. ओम नमो आदेश लिहायला विसरू नका. सर्वात पहिली शंका आपल्या मनामध्ये उत्पन्न होती की महिलांनी हे पारायण करावं का? अवश्य करावं. नाथ भक्तीमध्ये स्त्री पुरुष असा कुठलाही भेदभाव नाही. प्रत्येक महिलेनं हे पारायण अवश्य करा. हे पारायण करत असताना काही साधे सोपे नियम आपल्याला पाळावे लागतात. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपली एकाग्रता होण्यासाठी विशेषतः खाण्यापिण्याचे नियम आपण पाळावे, ज्यामध्ये प्रामुख्यानं मांसाहार टाळायचा असतो. तामसी आहार म्हणजेच कांदा लसूणयुक्त आहार टाळायचा असतो, जेणेकरून आपली सेवा चांगली होईल, आपलं मन विचलित होणार नाही. कोणते नियम पाळावेत? पारायण काळात, ज्या दिवशीपासून आपण पारायण सुरू कराल त्या पारायणाच्या काळामध्ये मांसाहार करू नका. आपल्या घरामध्ये इतरांना देखील मांसाहार करून देऊ नका. मांस घरात आणायचं पण नाही, त्याला स्पर्शही करायचा नाही, शिजवायचं पण नाही. कांदा आणि लसूणयुक्त जो आहार असतो तो टाळायचा. ब्रह्मचर्याचं पालन करायचं. परान्न, हॉटेलचं अन्न टाळायचं. घरामध्ये मग काय खायचं? तर आपण पोळी भाजी खाऊ शकता, दूध पोळी खाऊ शकता. भात खाल्ला तर चालतो, मात्र भात खाल्ल्यानंतर आपल्याला सुस्ती येईल, आळस येईल, त्यामुळे शक्यतो टाळावा. जमिनीवरती झोपायचं, जमिनीवरती घोंगडी किंवा चटई टाकायची, त्यावरती झोपा. पलंगावरती, गादीवरती झोपू नका. आता काही वृद्ध असतात, त्यांना पारायण करण्याची इच्छा आहे, मात्र त्यांना मणक्याचा त्रास असतो, ज्यामुळे त्यांना जमिनीवर झोपता येत नाही. अशा वेळेला आपण काय करा? पलंगावरती झोपा. पलंगावरती गादी न टाकता आपण घोंगडी किंवा जाड गोधडी टाकून त्यावरती आपण झोपू शकता. महिलांच्या बाबतीत जर आपल्याला पारायण काळात मासिक अडचण आली, अशा वेळेला पारायण आपलं तिथंच थांबवायचं. घरातील जे इतर असतात त्यांच्यापैकी कोणाकडून जर आपल्याला जमलं, पारायण पूर्ण करून घ्या. किंवा शेजारी असतील जे नियम पाळून पारायण पूर्ण करू शकतील, अशा कोणत्याही सेवेकऱ्याकडून आपण पारायण पूर्ण करून घ्या. किंवा तेवढे दिवस सोडून द्यायचे आणि नंतर नव्यानं पुन्हा पारायण सुरू करायचं. स्वच्छता पाळायची. आपल्या घरामध्ये पारायण सुरू असताना शांतता ठेवायची. भांडण तंटा होऊन द्यायचा नाही. शरीरानं मनानं स्वच्छ राहायचं, शुचिर्भूत राहायचं, निर्मळ राहायचं. गोमूत्राचा जास्तीत जास्त वापर करा घरामध्ये. पारायण सुरू करताना आपल्याला पारायणाची व्यवस्थित मांडणी करावी लागते, पूजा मांडणी करावी लागते. पारायण होईपर्यंत ही पूजा आपल्या घरात तशीच ठेवायची. उद्यापन झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी मगच पूजा हलवायची. नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं वाचन आपण करतो. या पोथीचं पावित्र्य जपायचं. पोथीला खाली ठेवण्यासाठी आसन घ्यायचं. आसनावरती एखादं वस्त्र, त्यावरती पोथी. आपलं वाचन झाल्यानंतर स्वच्छ वस्त्रामध्ये पोथी रोज गुंडाळून ठेवायची. रोज वाचन सुरू करण्यापूर्वी पोथीवरती हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पोथीचं पूजन करायचं आणि मगच वाचनाला सुरुवात करायची.
आसनावरती ठेवूनच वाचन करा, मांडीवरती किंवा हातात घेऊन वाचन करू नका. पूजा मांडणीसाठी एक चौरंग आणि त्यावरती समोर एखादा चौरंग किंवा छोटा पाट घ्यावा आणि ह्यावरतीच आपली पोथी ठेवावी. रोज सकाळ संध्याकाळ नाथ महाराजांना आपण घरात जे बनवता त्याचा नैवेद्य दाखवायचा. आपलं वाचन आपण सकाळी करणार, पहाटे करा, सकाळी किंवा दुपारी किंवा संध्याकाळी आपलं वाचन झाल्यानंतर रोज आरती करायची. गणपती बाप्पाची आरती, देवीची आरती, नाथ महाराजांची आरती, शंकराची आरती, स्वामींची आरती, दत्त महाराजांची आरती, अशा प्रकारे रोज आरती करावी. वाचन करत असताना स्वच्छ वस्त्र परिधान करावीत. आपल्या कपाळाला, कंठाला, छातीला, हाताला भस्म लावावं. भस्म लावून वाचन करा. पारायणाला बसताना आपल्याला 2 आसनं घ्यायची. एक स्वतःला बसण्यासाठी आणि दुसरं आसन घ्यायचं दत्त महाराजांसाठी किंवा नाथ महाराजांसाठी. श्रद्धा ठेवा. आपण जर श्रद्धेने हे पारायण केलं, आपलं पारायण श्रवण करण्यासाठी स्वतः नाथ महाराज येतात. त्यांच्यासाठी आसन ठेवायचं. आसन अशा पद्धतीने मांडा दोन्ही देखील की आपलं किंवा नाथ महाराजांचं जे मुख आहे, त्यांचं जे तोंड आहे ते दक्षिण दिशेकडे होणार नाही. अशा पद्धतीनं आसन मांडावं. पुढे मी आपल्याला पूजा सांगणार आहे. या पूजेमध्ये या पारायणाचा संकल्प सांगणार आहे. संकल्प करूनच आपण पारायणाला सुरुवात करायची. संकल्प फक्त आपल्याला पहिल्याच दिवशी करायचा असतो. संकल्प केल्यामुळं पारायणाची जी फलप्राप्ती आहे ती आपल्याला शीघ्र होईल. पारायण काळात गाय, कुत्रा यांना घास द्यावा. तसंच आपल्या दारावर कुणी याचक आला, भिकारी आला, त्याला अन्नदान करा, तृप्त करा. नाथ महाराज कुठल्या वेशात येऊन आपली परीक्षा घेतील याचा काही नेम नाही. पारायण सुरू असताना उपवास करणं गरजेचं आहे का? उपवास आपल्याला निघत नसतील अजिबात करू नका. हां, आपलं पारायण सुरू असताना आता श्रावण महिना सुरू असेल, त्या दिवशी जर आपला उपवास असेल, सोमवार आला किंवा गुरुवार आला तर अवश्य उपवास करा. तसा उपवास सक्तीचा नाही. आणि रोज आपलं पारायण सुरू असताना नाथ महाराजांचा शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः या मंत्राचं 108 वेळा पठण करायचं. दत्त महाराजांचा मंत्र म्हणा, स्वामींचा मंत्र म्हणा, एवढे साधे सोपे नियम आपण पाळावेत आणि मग आपलं वाचन सुरू ठेवायचं. आता बघूया या पोथीचं वाचन कसं करायचं. रोज किती अध्यायाचं वाचन करायचं. नवनाथ भक्तिसार पारायण करण्याच्या 2-4 पद्धती आहे. यापैकी कुठल्याही पद्धतीनं आपण वाचन करू शकता. पहिली जी सर्वात प्रसिद्ध किंवा प्रचलित पद्धत आहे 9 दिवसीय पारायण. या ग्रंथामध्ये एकूण 40 अध्याय आहेत. मग 9 दिवसात आपल्याला हे पारायण पूर्ण करायचं आहे. पहिल्या दिवशी पहिले 6 अध्याय, दुसऱ्या दिवशी 5 अध्याय, तिसऱ्या दिवशी 5, चौथ्या दिवशी 5 अध्याय, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 5 अध्याय, 7व्या दिवशी 4, 8व्या दिवशी 3 आणि 9व्या दिवशी शेवटचे 2 अध्याय वाचायचे आणि पारायण पूर्ण करायचं. 9व्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करू शकता. ही झाली पहिली पद्धत. आता दुसरी जी पद्धत आहे ती आहे साप्ताहिक पारायण, म्हणजे 7 दिवसांमध्ये 40 अध्याय पूर्ण करायचे. पहिल्या दिवशी 1 ते 6 अध्याय, दुसऱ्या दिवशी 7 ते 12 अध्याय, तिसऱ्या दिवशी 13 ते 18, चौथ्या दिवशी 19 ते 24, 5व्या दिवशी 25 ते 30, 6व्या दिवशी 31 ते 36 आणि 7व्या म्हणजे शेवटच्या दिवशी 37 ते 40 अध्याय. शेवटी उद्यापन करायचं शेवटच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी उद्यापन करायचं. तिसरी जी पद्धत आहे 3 दिवसीय पारायण. यामध्ये पहिल्या दिवशी 1 ते 13, दुसऱ्या दिवशी 14 ते 26, तिसऱ्या दिवशी 27 ते 40 अध्याय वाचन करायचे आणि मग उद्यापन करायचं. आणि चौथीची पद्धत आहे ती आहे 1 दिवसीय पारायण, म्हणजेच एकाच दिवसात 1 ते 40 अध्यायाचं वाचन करायचं. हे वाचन आपण एका बैठकीत केलं अतिउत्तम. नसेल शक्य दिवसभरात थांबून दुपारी 12 ते 12:30 एवढी वेळ सोडून द्यायची. दिवसभरात आपण 40 अध्याय पूर्ण करायचे आणि नंतर मग उद्यापन करायचं. 1 दिवसीय पारायण जरी आपण केलं तरी देखील आपण उद्यापन करावं. यापैकी आपल्याला जी पद्धत जमेल त्या पद्धतीनं आपण पारायण करा. मात्र मी आपल्याला सुचवेल की पहिली जी पद्धत आहे 9 दिवसीय पारायण, या पद्धतीनं आपण पारायण करावं. 9 दिवसांमध्ये 40 अध्याय पूर्ण करा. ज्यांना शक्य होईल श्रावण महिन्यामध्ये, संपूर्ण श्रावण महिन्यात कधी पण आपण पारायणाला सुरुवात करा आणि अशा पद्धतीनं पारायण पूर्ण करावं. समजा आपल्याला नाही शक्य, रोज आपण नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 40व्या अध्यायाचं पठण करा किंवा श्रवण करा. आपल्या चॅनलवरती आहे, ऐकलं तरी चालेल. किंवा दिंडोरी प्रणित मार्गाचा संक्षिप्त नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ आहे. 9 अध्यायांची छोटी पोथी आहे. या पोथीचे आपण पाठ करा. आता आपण बघूया पारायणाची पूजा मांडणी कशी करायची. 13 ऑगस्ट 2026 रोजी यावर्षी श्रावण महिन्याला सुरुवात होते आहे आणि गुरुवार आहे. पहिल्याच दिवशी आपण पारायणाला सुरुवात करू शकता.
कुठल्याही सोमवारी किंवा गुरुवारी जर आपण पारायणाला सुरुवात केली अतिउत्तम. मात्र श्रावण महिन्यातील प्रत्येक वार शुभ असतो, त्यामुळं कुठल्याही वारी आपण पारायणाला सुरुवात करू शकता. ज्या दिवशी आपल्याला पारायण सुरू करायचं असेल त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करा, सूर्याला अर्घ्य द्या, सूर्यनारायणाचं दर्शन घ्यावं, आपल्या आईवडिलांचं दर्शन घ्या, आपली रोजची जी देवपूजा आहे ती देवपूजा करून घ्यायची, स्वच्छ वस्त्र परिधान करायचं, आपल्या देवघराजवळ पूजेसाठी जागा निश्चित करा. आता ही 7 दिवस जेवढे दिवस आपण पारायण करणार असाल, समजा 9 दिवसे पारायण असेल, आपलं पारायण होईपर्यंत, उद्यापन होईपर्यंत पूजा हलवायची नसते, म्हणून जागा निश्चित करा. 2 चौरंग घ्यावेत, एक आपल्या पूजा मांडणीसाठी आणि दुसरा त्याच्यासमोर छोटा चौरंग घ्या किंवा पाट घ्यावा, त्यावरती ग्रंथ ठेवायचा, ग्रंथाला आसन म्हणून चौरंग घ्यायचा. दोन्ही चौरंगावरती स्वच्छ वस्त्र अंथरावं, स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा किंवा नाथ महाराजांचा फोटो असेल चौरंगावरती मांडून द्यावा. आपल्या कपाळाला, कंठाला, छातीला, दंडाला भस्म लावायचं. रोज देखील वाचन करत असताना आपण अशाच पद्धतीनं भस्म लावून वाचन करा. त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, दिव्याचं पूजन करायचं, गंधाक्षता फुलं अर्पण करा. ओम श्री दीपदेवताय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. आता आपण कलश पूजन करणार आहोत. शुद्ध जलानं भरलेला तांब्या घ्यायचा, खालून वर कुंकवानं या तांब्यावरती 5 उभ्या रेषा काढा. तांब्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, फूल, एखादं नाणं, एखादी सुपारी टाकावी. त्यावरती 5 विड्याची पानं ठेवायची, त्यावरती नारळ ठेवावा. आपल्या डाव्या बाजूला आणि देवाच्या उजव्या बाजूला चौरंगावरती थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवाव्यात, त्यावरती कलश स्थापन करावा. कलशावरती आणि नारळावरती हळद, कुंकू, अक्षता, फुले अर्पण करावी. ओम श्री कलशदेवताय नमो नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. कलशासमोर 2 विड्याची पानं ठेवायची, त्यावरती एक नाणं, सुपारी, बदाम, हळकुंड ठेवावं, त्यावरती 1 पळी पाणी सोडून द्यायचं. कलश स्थापना केल्यानंतर आपण आता करणार आहोत गणपती पूजा. देवघरातील गणपती बाप्पाची मूर्ती तामणात घ्यायची, मूर्ती नसेल सुपारी घ्यावी. या मूर्तीला किंवा सुपारीला शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं. ओम श्री महागणपतये नमः. स्नानम समर्पयामी. मूर्ती स्वच्छ पुसून घ्या. आपल्या उजव्या हाताला थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवायच्या. गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी त्या ठिकाणी स्थापित करायची. गणपती बाप्पाला कापसाची 2 वस्त्र अर्पण करा, गंधाक्षता फुलं अर्पण करावी. ओम श्री महागणपतये नमः. वस्त्रोपवस्त्रे समर्पयामी. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा बाप्पाला. नैवेद्यम समर्पयामी. अशा पद्धतीनं गणपती पूजा झाल्यानंतर आपल्या देवघरात जर स्वामींची मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांची मूर्ती असेल, या दोन्ही मूर्ती एकामागोमाग तामणामध्ये घ्यायच्या. प्रथम दत्त महाराजांची मूर्ती घ्या. गणपती बाप्पाप्रमाणेच त्यांना शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालायचं आणि शक्य झाल्यास पुरुष सूक्त 1 वेळा पठण करून त्यांना अभिषेक करावा. स्वामींची मूर्ती जरी असेल अगदी याच पद्धतीनं प्रथम स्नान घालायचं आणि नंतर 1-1 पळी शुद्ध जल वाहत राहायचं. सोबत पुरुष सूक्ताचं 1 वेळा पठण करा किंवा श्रवण करा. आपल्या चॅनलवरती आहे, पुरुष सूक्त लावून द्या यूट्यूबला आणि स्नान घालावं. अशा पद्धतीनं दत्त महाराजांना, स्वामींना आपण अभिषेक करावा. मूर्ती स्वच्छ पुसून घ्या आणि गणपती बाप्पाच्या शेजारी थोड्याशा अक्षता ठेवायच्या आसन म्हणून. त्या ठिकाणी या दोन्ही मूर्तींची स्थापना करा. दत्त महाराजांना, स्वामींना गंधाक्षता फुलं अर्पण करावी, त्यांना भस्म लावा, तुलसीपत्र अर्पण करावी. ओम श्री दत्तात्रेयाय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. तुलसीपत्रम समर्पयामी. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. तुलसीपत्रम समर्पयामी. स्वामींची, दत्त महाराजांची अशा पद्धतीनं पूजा केल्यानंतर आपण आता नाथ महाराजांची पूजा करणार आहोत, त्यांची स्थापना करणार आहोत. नाथ महाराजांची जी 9 रूपं आहेत याचं प्रतीक म्हणून आपण 9 सुपारी घ्याव्या. ह्या ज्या 9 सुपारी आहेत नाथ महाराजांचं प्रतीक आहेत. प्रत्येक सुपारी तामणात घ्यायची, सुपारीला स्नान घालायचं, नंतर स्वच्छ पुसून घ्यायची आणि चौरंगावरती आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवायच्या. प्रत्येक सुपारीची स्थापना करायची, त्यांना गंधाक्षता फुलं अर्पण करायचं, भस्म अर्पण करायचं. अशा पद्धतीनं नवनाथांची स्थापना करायची, पूजा करायची. पहिली सुपारी तामणात घ्यावी, स्नान घालावं शुद्ध जलानं, पंचामृतानं, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालावं. मच्छिंद्रनाथांचं स्मरण करायचं. सुपारी स्वच्छ पुसून घ्यायची. चौरंगावरती आपल्या उजव्या हाताला थोडेसे तांदूळ ठेवा, त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांची सुपारी स्थापन करावी. त्यांना गंधाक्षता फुलं अर्पण करा, भस्म अर्पण करावं. ओम श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः.
दुसरी सुपारी ताम्हणात घेऊन याच पद्धतीनं स्नान घालायचं. स्वच्छ पुसून मच्छिंद्रनाथांच्या सुपारीच्या शेजारी थोडेसे तांदूळ ठेवा आसन म्हणून, त्यावरती सुपारी स्थापित करायची. ओम श्री चैतन्य गोरक्षनाथाय नमः. त्यानंतर तिसरी सुपारी स्थापन करावी स्नान घालून. ओम श्री चैतन्य चरपटीनाथाय नमः. चौथ्या सुपारीला ताम्हणात घेऊन स्नान घालायचं आणि अशा पद्धतीनं स्थापित करायची. ओम श्री चैतन्य जालिंदरनाथाय नमः. पाचव्या सुपारीची स्थापना करा. ओम श्री चैतन्य कानिफनाथाय नमः. त्यानंतर ओम श्री चैतन्य भर्तरीनाथाय नमः. त्यानंतर ओम श्री चैतन्य रेवणनाथाय नमः. पुढची सुपारी घ्या. ओम श्री चैतन्य अडबंगीनाथाय नमः. आणि त्यानंतर शेवटची सुपारी ओम श्री चैतन्य गहिनीनाथाय नमः. अशा पद्धतीनं या ज्या सुपारी आहे त्यांना स्नान घालून गंधाक्षता फुलं अर्पण करा, बेलपत्र अर्पण करावं. नाथ महाराजांची अशा पद्धतीनं आपण स्थापना केली, पूजा केली. आता आपण करणार आहोत ग्रंथाची पूजा. ग्रंथासाठी आपल्या पूजेचा जो चौरंग असतो त्यासमोर एखादा पाट घ्या किंवा चौरंग घ्यावा. त्यावरती स्वच्छ वस्त्र ठेवावं. थोड्याशा अक्षता आसन म्हणून ठेवायच्या. आपला जो ग्रंथ आहे नवनाथ भक्तिसार ही जी पोथी आहे, ग्रंथ त्यावरती ठेवून द्यायचा. ग्रंथावरती हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची. ओम ह्रीं सरस्वते देवे नमः. गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. हरिद्राम कुंकुम च समर्पयामी. हा जो ग्रंथ आहे याचं पावित्र्य जपायचं. मांडीवरती घेऊन किंवा हातामध्ये घेऊन वाचन करायचं नाही. चौरंगावरती किंवा पाटावरती त्याच्या आसनावरती ठेवूनच ग्रंथाचं वाचन करायचं. थोडाफार हालतो ग्रंथ, हरकत नाही, मात्र ग्रंथ उचलून घेऊ नका. आपलं वाचन झालं, वस्त्रामध्ये गुंडाळून ठेवायचा. रोज ग्रंथाचं पूजन करायचं आणि मगच वाचनाला सुरुवात करायची. ही पहिल्या दिवशीची पूजा मी आपल्याला सांगतो आहे. अशा पद्धतीनं ग्रंथपूजन झाल्यानंतर अखंड दिवा प्रज्वलित करा. दिव्याचं पूजन करायचं. गंधाक्षता फुलं अर्पण करा. पारायण सुरू असताना दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची. मात्र जर कधी अनावधानाने, वाऱ्याने किंवा एखाद्या प्राण्याच्या धक्क्याने दिवा विझलास, कुठलीही शंका, भीती मनात आणायची नाही. दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा. नाथ महाराजांची क्षमा मागायची. पहिल्या दिवशीची पूजा आपली जवळजवळ झाली. आता 2 आसनं घ्यायची. एक आपल्याला बसण्यासाठी आणि दुसरं आसन घ्या नाथ महाराजांसाठी. श्रद्धेनं वाचन करा. नाथ महाराज स्वतः येऊन बसतात. आपलं जे वाचन आहे ते श्रवण करतात. आपल्याला नक्की अनुभव येईल. आसन अशा पद्धतीनं मांडायचं की आपलं आणि नाथ महाराजांचं जे मुख आहे ते दक्षिण दिशेकडे होणार नाही. आता सर्वात महत्त्वाचं संकल्प करायचा. संकल्प केल्यामुळं आपली जी कार्यसिद्धी आहे, ज्यासाठी आपण पारायण करत असाल किंवा आपली ही जी सेवा आहे ती फळाला जाते. म्हणून संकल्प करा. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्या. मनोमन नाथ महाराजांचं स्मरण करा आणि त्यांना विनंती करायची की हे नाथ महाराजा, मी नवनाथ भक्तिसार या आपल्या ग्रंथाचं वाचन करत आहे, पारायण करत आहे. माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्यावी. आपल्या मनात एखादी इच्छा असेल बोलून दाखवा, नक्की पूर्ण होईल. आपल्या हातातील पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. हे पाणी तुळशीला नका घालू, हे पाणी झाडाला घालावं. हा झाला संकल्प. ही संपूर्ण मी जी पूजा सांगितली ही आपल्याला फक्त पारायणाच्या पहिल्या दिवशी करायची आहे. संकल्प देखील पहिल्या दिवशी एकदाच, नंतर करायचा नाही. आता आपल्या वाचनाला सुरुवात करा. पहिल्या दिवशीचे जेवढे अध्याय नेमून दिले असतील तेवढे अध्याय आपण वाचावेत. आपलं वाचन झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. रोज आपण घरात जे अन्न बनवाल त्या पदार्थांचा सकाळ संध्याकाळ पूजेला नैवेद्य दाखवायचा. वाचन झाल्यानंतर रोज कमीत कमी 1 वेळा आरती करा. आरत्यांमध्ये गणपती बाप्पा, देवीची आरती, शंकराची आरती, दत्त महाराजांची आरती, स्वामींची आरती आणि नाथ महाराजांची आरती म्हणावी. आता या पूजेमध्ये आपण काही मूर्ती मांडलेल्या असतात, जसं स्वामींची मूर्ती, दत्त महाराजांची मूर्ती, गणपती बाप्पाची मूर्ती. या मूर्तींना आपण रोज देवपूजा करताना स्नान घालू शकतो का पारायण काळात? जरूर करा. आपण पारायण काळामध्ये या सर्व मूर्ती ताम्हणामध्ये घेऊन त्यांना स्नान घालायचं. मूर्ती स्वच्छ पुसून पुन्हा चौरंगावरती पूजेच्या ठिकाणी मांडून द्या. त्यांना गंधाक्षता फुलं अर्पण करा. आपले जे फोटो असतात दत्त महाराजांचा, स्वामींचा, नाथ महाराजांचा, यांना देखील आपण रोज गंध लावू शकता, फुलं अर्पण करू शकता. सुकलेली फुलं काढून नवीन फुलं अर्पण करू शकता. आपलं वाचन सुरू असताना दुपारी 12 ते 12:30 एवढी वेळ सोडून आपण पहाटे, सकाळी, संध्याकाळी, कधीही ज्या वेळेला आपल्याला शांत वाटेल, एकाग्रता वाटेल त्यावेळी वाचन अवश्य करा. दुपारी 12 ते 12:30 दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते, म्हणून या काळात वाचन करत नाहीत. अशा पद्धतीनं 9 दिवसांमध्ये 40 अध्यायाचं वाचन पूर्ण करायचं आणि मग या पारायणाचं उद्यापन करायचं. उद्यापन आपण 9व्या दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी किंवा
त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण उद्यापन करू शकता. उद्यापन कसं करावं? उद्यापनामध्ये महत्त्वाचं असतं त्या दिवशी महानैवेद्य करायचा. नवनाथ महाराजांना आवडणारे पदार्थ, त्यामध्ये प्रामुख्यानं उडीद वडे, पुरणपोळी, खीर, मुगाची खिचडी इत्यादी पदार्थांचा समावेश करायचा. 5 नैवेद्य करावेत. पहिला कुलदेवतेचा, दुसरा नाथ महाराजांचा, तिसरा दत्त महाराजांचा, चौथा आपल्या घरातील देवांचा नैवेद्य आणि 5वा गाईसाठी पान द्यावं. नैवेद्य दाखवायचा, आरती करायची. आरती झाल्यानंतर गाईचा जो नैवेद्य असतो तो गाईला अर्पण करावा. बाकी घरातील हे जे नैवेद्य असतात इतर देवतांना दाखवलेले, हे सर्व जे नैवेद्य आहेत आपल्या घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करा. हे जे नैवेद्य असतात हे बाहेर देऊ नका. इतर जो आपला प्रसाद असतो तो आपण बाहेर वाटप करू शकता. शक्य झाल्यास 9 बालके नवनाथ महाराजांचं प्रतीक म्हणून जेवू घालावी. नाही शक्य झालं कमीत कमी 1 बालक जेवू घालावा. सवाष्ण जेवू घाला. शक्य होईल तेवढं अन्नदान करावं. पूजा त्या दिवशी तशीच ठेवायची. दुसऱ्या दिवशी पूजेवरती हळद, कुंकू, अक्षता, फुलं व्हायची आणि पूजा हलवून घ्यावी. नाथ महाराजांची क्षमा मागायची की या पारायणामध्ये काही जर चुकून राहिलं असेल त्याबद्दल मला क्षमा करावी असं म्हणून पूजा हलवून घ्यायची. पूजा साहित्याचं काय करावं? कलशातील पाणी आपल्या घरात किंवा घराच्या बाहेर आजूबाजूला शिंपडून द्यावं. नारळ फोडून त्याचा प्रसाद करावा. नाणी जे असतात ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवा. सुपारी आपण स्वच्छ करून पुन्हा दुसऱ्या पूजेत वापरू शकता. इतर जे साहित्य असतं, फूल असेल, निर्माल्य असेल, याचं आपण वाहत्या पाण्यात विसर्जन करावं. तर अशा पद्धतीनं नवनाथ भक्तिसार या दिव्य ग्रंथाचं श्रावणामध्ये कमीत कमी 1 पारायण आपण सर्वांनी करा. संकल्प करून करा. आपल्याला ही माहिती जर आवडली असेल, जास्तीत जास्त नाथ भक्तांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. आपल्या शंका असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आपले अनुभव कळवा. श्रावण महिन्यातील तसेच पुढे चातुर्मासातील नवनवीन व्हिडिओसाठी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमो आदेश.